राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर बोलतात. थेट मुंबईतला पूर्वनियोजित दौरा कॅन्सल करून पुण्यासाठी येत आहेत. पुण्याच्या कार्यकर्त्यांशी ते मुक्तपणाने संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ताईंची, माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रपती भवन शिवाजीनगर कार्यालय या ठिकाणी जाहीर केला. असं आहे की माझा जो प्रस्ताव 1, प्रस्ताव 2, प्रस्ताव 3 हा मी माझ्या नेत्यांकडे दिलेला आहे. त्याच्यावर चर्चा करायला ताई पुण्यात दाखल होत्या. त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय मी नेमकं माझं काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी सांगू शकत नाही. पवारांनी आज कार्यकर्त्यांना सांगताना सांगितलं की 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील म्हणून. मग आता दादांकडनं हे ठरवलं गेलेलं आहे का? असं आहे की सन्मान्य अजितदादा हे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट द्यावं हा माझ्या हातातला विषय नाही. पण माझ्या नेत्यांनी माझ्यासाठी वेळ दिला तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. आता उद्या सकाळी फार फक्त 12 तास राहिलेत. ताई त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलतील. नंतर माझ्याशी चर्चा होईल ताईंशी आणि त्यानंतर माझा अंतिम डिसिजन हा उद्या दुपारी 4 वाजता माझ्याच आत्ताच्या राष्ट्रपती भवन कार्यालयामध्ये या ठिकाणी निश्चित जाहीर केला जाईल. प्रश्न असा आहे की जर का तर पुण्यासंदर्भातले विविध प्रस्ताव हे पक्षश्रेष्ठींकडनं मांडण्यात आलेले आहेत आणि उद्या पुन्हा एकदा चर्चा होईल आणि 4च्या आसपास आपण आपला निर्णय जाहीर करू असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.